नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुढार्थ दीपिका बाबाजी महाराज पंडित भाग 48वा. श्रीकृष्णाला अर्जुनाच्या या म्हणण्याचे फार आश्चर्य वाटले की हा म्हणतो विश्वरूपाचा उपसंहार कर म्हणून. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, तुझ्यासारखा अविचारी मी पाहिला नाही. या अर्जुनाची या बोला विश्वरूप विस्मयो झाला म्हणे ऐसा नाही देखिला धसाळ कोणी. ऐसा नाही देखिला धसाळ कोणी. अरे, एवढी ही थोर वस्तू विश्वरूपाच्या रूपाने तुला प्राप्त झाली, त्या लाभाचा तुला संतोष वाटत नाही आणि त्या रूपाच्या दर्शनाने मात्र तू भयभीत होऊन एखाद्या दुराग्रही माणसासारखा हे काय बोलतो आहे हे कळत नाही. अरे, आम्ही हे जे विश्वरूपाचे ध्यान प्रगट केले ते तुझीच इच्छा पूर्ण करण्याकरता केले की नाही? सर्वापासून गुप्त अशा विश्वरूपाचीही जगाला गुढी उभारली ती केवळ मी तुझ्यावर प्रसन्न झाल्यामुळेच आहे ना. तुझ्या प्रेमामुळे आमची प्रसन्नता इतकी कशी वेडी झाली हेच आम्हाला समजत नाही. ऐसी काय नेणो तुझी आवडी झाली प्रसन्नता आमची वेडी, म्हणून गौप्याची ही गुढी उभविली जगी. अगदी माझ्या हृदयातील गौप्यच मी विश्वरूपाच्या निमित्ताने बाहेर जगात जाहीरपणे प्रगट केले आहे. हे माझे विश्वरूप सर्व आकाशादी अमर्याद वस्तूपेक्षाही अमर्याद व मायेच्या पलीकडे आहे. हे माझे श्रेष्ठ स्वरूप आद्य अविचल व पूर्ण निर्दोष असून केवळ तेजोमय ज्ञानाचे रूपच आहे. हे विश्वरूप संपूर्ण केवळ ज्ञान तेजाचेच विश्वात्मक रूप आहे हे लक्षात घे. हेच अनंत अढळ ब्रह्मांडाचे मूळ आहे. अर्जुना, तुझ्या वाचून कोणी कधी ते पाहिले नाही व ऐकले नाही, कारण ते कोणत्याही साधनेने प्राप्त होण्याजोगे नाही. व्यापक विश्वरूपापेक्षा एकदेशीय त्रिगुणात्मक मायारहित निराकार नामरूपात्मक सगुण प्रत्ययच हा श्रेष्ठ आहे अशा समजणाऱ्या अर्जुनाची निंदा केली म्हणून या श्रीकृष्ण स्वरूपापेक्षा विश्वरूप श्रेष्ठ असा अर्थ नाही. कारण परब्रह्म हे मुळात अफूट पूर्ण असून ते कोणत्याच परिस्थितीत अपूर्ण होत नाही. विभागून त्याची प्रतीती येत नाही. नामरूपादी अशा कार्यदशेत सुद्धा हे परब्रह्म अफूटच म्हणजे पूर्णच जसेच्या तसेच राहते. पण अज्ञानामुळे नामरूपाचे स्वतंत्र वेगळे असे अस्तित्व वाटून केवळ अज्ञानामुळे नामरूपाचे स्वतंत्र वेगळे असे अस्तित्व वाटून अपूर्णता भासते असा वेदांत सिद्धांत असल्यामुळे ज्ञान दृष्टीने विश्वरूप आणि सर्व नामरूपादी सृष्टीही सर्व पूर्ण ब्रह्मरूपच आहे. म्हणूनच ज्ञानरूप यथार्थ दृष्टीने विश्वरूप आणि श्रीकृष्ण रूप म्हणजे एकदेशीय त्रिगुणात्मक पण मायारहित निराकार नामरूपात्मक सगुण साकार प्रत्यय या दोघात श्रेष्ठ कनिष्ठ असा भाव मुळीच नाही असो. या पूर्ण ब्रह्मस्वरूपाविषयी वेदांनाही मौन पाळावे लागते. या पूर्ण ब्रह्मस्वरूपाविषयी वेदांनाही मौन पाळावे लागते. म्हणजे श्रीकृष्ण रूप नामरूपादी अशी कार्यदशा म्हणजेच एकदेशीय त्रिगुणात्मक पण मायारहित निराकार नामरूपात्मक सगुण प्रत्यय याच्याच प्राप्तीकरता योगाभ्यासात अत्यंत कष्ट आहेत. पण म्हणून कितीही योगाभ्यास सोडला व वेदांत शास्त्रानेही प्राप्त होत नाही. साधकी देखिला सायास म्हणून वळीला योगाभ्यास आणि अध्ययने चौरस नाही येथ. पूर्ण झालेली सत्कर्मी देखील या स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याकरता लगबगीने धावली, पण फक्त सत्य लोकच त्यांना गाठता आला. तपांनी सुद्धा आपली उग्रपणाची मात्रा चालत नाही म्हणून उभ्या उभ्याच आपले उग्रपण टाकून दिले. याप्रमाणे तपरूप साधनापासून
हे विश्वरूप फार फार दूरच राहिले. विश्वरूप हे अनादी स्वयंसिद्ध असल्यामुळे व अविनाशी असल्यामुळे ज्ञानाशिवाय किंवा गुरुकृपेशिवाय किंवा भगवत कृपेशिवाय कोणत्याही कर्माने, वेदाध्ययनाने, योगाभ्यासाने, यज्ञाचरणाने इत्यादी इत्यादीने हे कदापिही प्राप्त होऊ शकत नाही. हे कदापिही प्राप्त होऊ शकत नाही. पण अर्जुना, तू मात्र केवळ माझ्या कृपेने हे विश्वरूप पाहिले, जे या मृत्यूलोकात कोणालाच प्राप्त झाले नाही. ही विश्वरूप ध्यान संपदा ही विश्वरूप ध्यान संपदा ब्रह्मदेवालाही प्राप्त झाली नाही. हे तुवा अनायसे विश्वरूप देखले जैसे, हे तुवा अनायसे विश्वरूप देखले जैसे, ये मनुष्य लोकी तैसे न फावेची कवणा, ये मनुष्य लोकी तैसे न फावेची कवणा. आजिया ध्यान संपत्ती लागी, आजिया ध्यान संपत्ती लागी, तू एकची आथिला जगी, तू एकची आथिला जगी, हे परम भाग्य अंगी विरंचीही नाही, हे परम भाग्य अंगी विरंचीही नाही. हे विश्वरूप अतीव चिंतनशीलतेने चित्ती आणता येते. हे विश्वरूप अति चिंतनशीलतेने चित्ती आणता येते. हे सर्वांगपणे पाहण्याचे भाग्य अर्जुना तुला लाभले आहे. म्हणून यात श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता या रूपावरही प्रीती ठेव व या रूपापेक्षा दुसऱ्या कशाला महत्व देऊ नको, व या रूपापेक्षा दुसऱ्या कशाला महत्व देऊ नको. हे ज्ञान तेजाचे निखळ, हे ज्ञान तेजाचे निखळ विश्वात्मक केवळ अनंत हे अढळ आद्य सकळा, अनंत हे अढळ आद्य सकळा. या विश्वरूपाच्या प्राप्तीने स्वतःला धन्य धन्य समज. विश्वरूपाला भिवू नको. ध्यानी मनी नसताना अमृताच्या समुद्रात आपण पडलो आहो हे समजल्यावर तेथे आपण बुडून मरू या भीतीने बाहेर पडण्याचा जर कुणी प्रयत्न केला तर त्याला काय म्हणावे बरे. सोन्याचा पर्वत दृष्टीस पडला असता एवढा थोर पर्वत मी नेता येत नाही म्हणून कुणी त्याची तिथल्या तिथे उपेक्षा करावी, त्याप्रमाणे तुझे वागणे आहे. सुदैवाने कुणी चिंतामणी अंगावर घातला तर त्या चिंतामणीचे माझ्या अंगावर फार ओझे झाले बुवा, म्हणून मी आता टाकून देतो, त्याप्रमाणे तू करत आहेस. कामधेनू पोसवत नाही म्हणून तिला कोणी हाकलून देतो काय. प्रत्यक्ष चंद्र समजा घरी आला तर तुझ्यामुळे उष्मा होतो, तू चल निघ इथून असे म्हणून, किंवा तुझ्या सावली वाचून मला ऊन लागत नाही असे म्हणून बाजूला हो असे कोणी त्याला म्हणेल का. त्याप्रमाणे अत्यंत तेजात्मक असे माझे विश्वरूप ऐश्वर्य, त्याप्रमाणे अत्यंत तेजात्मक असे माझे विश्वरूप ऐश्वर्य आज अनायसे तुझ्या हाती आले असता तुझा जीव इतका व्याकुळ का व्हावा हेच मला समजत नाही. असे वाटते तू तर चक्क गावंढळ आहेस, असे वाटते तू तर चक्क गावंढळ आहेस. तुझ्यावर कसं काय मी रागवू. अरे तू शरीर सोडून सावलीला आलिंगन देण्याचा प्रयत्न करतोस, अरे तू शरीर सोडून सावलीला आलिंगन देण्याचा प्रयत्न करतोस. परी नेणसीच गावंढिया, परी नेणसीच गावंढिया, काय कोपो आता धनंजया, अंग सांडी छाया आलोंगोसी तू. हे माझे विश्वरूप माझ्या इतकेच असताना तू तसे का समजत नाहीस. हे माझे विश्वरूप माझ्या इतकेच खरे असताना, हे माझे विश्वरूप माझ्या इतकेच खरे असताना तू तसे का समजत नाहीस आणि मनात भीती का बाळगतो व फक्त चतुर्भुज रूपच श्रेष्ठ आहे असे का समजतो. देहरूपात असलेल्या माझ्याविषयी जर प्रेम वाटत असेल तर ते बिलकुल सोडून दे. देहरूपात असलेल्या माझ्याविषयी, हे अतिशय महत्वाचं आहे, देहरूपात असलेल्या माझ्याविषयी जर प्रेम वाटत असेल तर ते बिलकुल सोडून दे. माझे विश्वरूप तुला विकृत आणि भयदायी वाटत असले तरी, हे त्याच्याहून महत्वाचं आहे, माझे विश्वरूप तुला विकृत आणि भयदायी वाटत असले तरी ते सत्य म्हणून त्याचा स्वीकार कर. ते रूप म्हणजे मीच आहे असा दृढ विश्वास धर.
देहरूपात असलेल्या माझ्याविषयी जर प्रेम वाटत असेल तर ते बिलकुलच सोडून दे. माझे विश्वरूप तुला विकृत व भयदायी वाटत असले तरी ते सत्य म्हणून त्याचा स्वीकार कर. ते रूप म्हणजेही मीच आहे असा विश्वास धर व चित्तामध्ये असे दृढ ज्ञान किंवा हा दृढ भाव धरून केवळ बाह्य सुख म्हणून माझ्या एकदेशीय त्रिगुणात्मक मायारहित निराकार सगुण प्रत्यय म्हणजेच माझी चतुर्भुज मूर्ती हिचा तू आनंद घे. पण कृपण माणूस आपले चित्त धनापाशी ठेवतो आणि नुसत्या देहाने बाहेर असतो. पंख न फुटलेल्या व घरट्यात राहणाऱ्या पिलापाशी जीव ठेवून पक्षिणी आकाशात दूर दूर फिरते. गाय डोंगरावर चरते पण तिचे चित्त मात्र दूर घरी असलेल्या गोठ्यातील वासराकडेच लागलेले असते. तसे तुझे प्रेम मात्र या विश्वरूपाच्या ठिकाणीच असू दे. हे रूप जरी घोर विकृत आणि थोर तरी कृतनिश्चयाचे घर हेची करी. कृपण चित्तवृत्ती जैशी रोवून घाली ठेवयासी मग अनुसंधेने देहासी आपण असे. का अजात पक्षिया जवळा जीव ठेवून अविसाळा पक्षिणी अंतराळा माझी जाय. नाना गाय चरे डोंगरी परी चित्त बांधले वच्छे घरी तैसे प्रेम येथेच करी स्थाना प्रती. येरे वडलियाचे चित्ते बाह्य सख्य तू सुखापुरते भोगजे का श्रीमूर्ती चतुर्भुज. या विश्वारूपापासून कधीही दूर जाऊ नकोस. हे माझे वारंवार सांगणे विसरू नकोस. हे तू पूर्वी कधी पाहिले नव्हते म्हणून तुला भीती वाटते. पण भय सोड आणि यावरच प्रेम कर. हा एक बोल न विसरावा जे ये रूपविणे सद्भावा नेदावे निघू. हे नव्हतेच देखले म्हणून भय जे तुझ उपजले ते सांडी एक संचले असो दे प्रेम. आता अर्जुना तू म्हणतो तसे माझे पहिले सौम्य सुज्वळ सावळे रूप पहा. असे बोलता बोलता देव परत मानवी रूपात आले. मागील रूप सुखे न्याहळी पातू असे म्हणून बोलता बोलता देव माघारी परत मानवी रूपात आले. ऐसे वाक्य बोलता खेळो मागुता मनुष्य झाला देव. या कृष्णाने आपले विश्वरूपा एवढे उत्कट स्वरूप आणि सर्वस्वी उघड करून ठेवले पण ते अर्जुनाला का आवडले नाही हे काही कळत नाही. या कृष्णाने आपले विश्वरूपा एवढे उत्कट रूप सर्वस्वी उघडे करून दाखवले पण ते अर्जुनाला का आवडले नाही हे कळत नाही. श्रीकृष्णची कैवल्य उघडे वरी सर्वस्व विश्वरूपा एवढे हाती दिदले की नावडे अर्जुनाशी. भगवान श्रीकृष्ण उघडे म्हणजे डोळ्यांनी पाहता येणारे. भगवान श्रीकृष्ण उघडे म्हणजे डोळ्यांनी पाहता येणारे अद्वैत पूर्ण ब्रह्म होय. हाच वेदांताचा सिद्धांत आहे. केवळ डोळ्यांनी पाहणारे नसून रूप स्पर्श गंध रस शब्द या इंद्रिय ज्ञानाने म्हणजे इंद्रिय ज्ञान जसे आहे तशा स्वरूपात जेव्हा जर घेत राहिले तर त्याला म्हणतात श्रीकृष्ण उघडे म्हणजे डोळ्यांनी पाहता येणारे. तर हाच वेदांत सिद्धांत येथे आहे. चांगली वस्तू टाकून द्यावी, चांगल्या रत्नास दूषण ठेवावे आणि सुस्वरूप मुलीला पाहून मला ती पसंत नाही असा वरचेवर निरोप पाठवावा. त्याप्रमाणे अर्जुना तू करतो आहेस. कृष्णाने आपले विश्वरूप अर्जुनाला याप्रमाणे आवडले नसावे असा तर्क केला. पण शेवटी भगवंताने अर्जुनाला केलेल्या उपदेशाचा शेवट म्हणजे सर्व नामरूपासह पूर्ण ब्रह्मच आहे हाच होता. सर्व नामरूपासह म्हणजे परत रूप स्पर्श इत्यादीने जे ज्ञान होते जे जसेच्या तसे जेव्हा आपण त्याला कुठली आज्ञा न करता ते स्वीकारतो त्याला म्हणतात सर्व नाम रूपासह पूर्ण ब्रह्म असाच आहे. श्रीगुरूंनी केलेल्या उपदेशाचा शेवट ब्रह्मानुभव हाच आहे.
श्री गुरूंनी केलेल्या उपदेशाचा शेवट ब्रह्मानुभव हाच असतो. हा दोन प्रकारे घेता येतो. हा ब्रह्मानुभव दोन प्रकारे घेता येतो. आधी अहम ब्रह्मास्मी या रूपाने आणि नंतर सर्वम खलिदम ब्रह्म या रूपाने असे शतश्लोकीत श्री शंकराचार्यांनी म्हटले आहे असो. हा ब्रह्मानुभव दोन प्रकारे होतो. आधी अहम ब्रह्मास्मी या रूपाने आणि नंतर सर्वम कलिदम ब्रह्म या रूपाने असे शतश्लोकीत श्री शंकराचार्यांनी म्हटले आहे असो. कृष्णाने आपले विश्वरूप उघड केले होते, पण एखाद्या रत्नाचे फार तेज आहे बा म्हणून तो टाकून द्यावा तसे अर्जुन करू लागला. हे पाहून सोन्याचा रवा वितळवून आपल्या आवडीप्रमाणे त्याचा अलंकार केल्यावर तो अलंकार आवडला नाही म्हणा परत परत आटवून टाकावा आणि दुसरे अलंकार वारंवार करत राहावे. त्याप्रमाणे पूर्वी असलेल्या कृष्णरूपाला भगवंतांनी विश्वरूप केले, पण अर्जुनाला ते आवडले नाही. त्याप्रमाणे पूर्वी असलेल्या कृष्णरूपाला भगवंतांनी विश्वरूप केले, पण अर्जुनाला ते आवडले नाही, म्हणून पुन्हा पुन्हा पूर्वीचेच कृष्णरूप त्यांनी धारण केले. पहा किती प्रेम आहे शिष्यावर या श्रीकृष्णाचे. शिष्याची इतकी प्रतिष्ठा ठेवणारे दुसरे कोणी गुरु जगात आहेत की काय? मग संपूर्ण नामरूपात्मक जगताला व्यापून सभोवार जे दिव्य तेज पसरले आहे ते सर्व पुन्हा श्रीकृष्ण रूपाने आपल्या ठिकाणी परत साठवून घेतले. म्हणजेच एकदेशीय श्रीकृष्ण स्वरूप आणि व्यापक विश्वरूप या दोघांचा इथे बीज वृक्षाप्रमाणे संबंध आहे. या दोघांचा इथे बीज वृक्षाप्रमाणे संबंध आहे. बीज व वृक्ष दोन्हीही ज्याप्रमाणे एक रूप आणि सत्य असतात, त्याप्रमाणेच विश्वरूप व श्रीकृष्ण रूप ही दोन्ही एक रूप व सत्य म्हणजे अनध्यस्त विवर्त रूप आहेत किंवा मायारहित विवर्त रूप आहेत, हेच येथे दर्शविले आहे असो. ज्याप्रमाणे त्वम पद तत्पदार्थाचे ठिकाणी ऐक्य पावते, ज्याप्रमाणे त्वम पद तत्पदार्थाचे ठिकाणी ऐक्य पावते, अथवा संपूर्ण वृक्ष छोटाशा बीजात साठविला जातो, किंवा स्वप्नातील कल्पित पसारा जीवाची जागृत दशा गिळून टाकतो, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी आपल्याच स्वरूपाने आपल्याच योग ऐश्वर्याचा उपसंहार केला. ज्याप्रमाणे सूर्याधिकाचे तेज आणि सूर्याधिक बिंबाचेच ठिकाणी लोप पावते, पाण्याने भरलेले मेघ आकाशातच नाहीसे होऊन जातात, संपूर्ण भरती समुद्रातच आटते, तशी हे धृतराष्ट्रा, आता संजय धृतराष्ट्राला सांगताय, तसे हे धृतराष्ट्रा जे विश्वरूप घडी करून कृष्णाच्या देहाकारात सामावून ठेवले होते, हे धृतराष्ट्रा जे विश्वरूप घडी करून कृष्णाच्या देहाकारात सामावून ठेवले होते, त्या विश्वरूपाची घडी कृष्णाने अर्जुनावरील केवळ प्रेमाने उलगडून दाखविली. म्हणजेच काय, जणू काही एखाद्या दुकानदाराने एखाद्या वाणाची म्हणजे कपड्याची किंवा कशाची लांबी रुंदी आणि रंग ग्राहकाला नीट समजावे म्हणून ती घडी तो वाण उकलून त्याला दाखवावा व गिऱ्हाईकाला जरा कमी पतीचा वाटल्यावर त्याची पुन्हा घडी करून जागच्या जागी ठेवावी, तसे हे झाले. म्हणजे मर्यादित कृष्णरूपाच्या आकारात जी व्यापक विश्वरूप वस्त्राची घडी होती ती अर्जुनाच्या प्रेमाकरता कृष्णांनी उलगडली, पण ती आपल्याला पसंत नाही बुवा म्हणून पुन्हा त्याने अर्जुनाच्या म्हणण्यानुसार परत त्याची घडी केली. त्याप्रमाणे ज्या विश्वरूपाच्या अपार विस्तारामुळे संपूर्ण विश्व व्यापले, तेच सौम्य व गोजरगवाणी असे मर्यादित साकार रूप त्याने परत धारण केले. विश्वरूप व श्रीकृष्ण रूप हे दोन आहेत किंवा भिन्न आहेत असे मानणे हाच मुळात भ्रम आहे. विश्वरूप आणि श्रीकृष्ण रूप हे दोन आहेत
किंवा भिन्न आहेत असे मानणे हाच मुळात भ्रम आहे. यांच्यातील दोनपणा हा एकपणाच होय. यांच्यातील दोनपणा हा एकपणाच होय. जैसे त्वंपद हे आगवे तत्पदी सामावे अथवा द्रुमाकार साठवे बीजकणिके जेवी ना तरी स्वप्न संभ्रम जैसा गिळी चैल्या जीवदशा जैसी प्रभा हरपली बिंबी की जडसद संपत्ती नथी नाना नाना भरते सिंधू गर्भी रेघाले जया. कृष्णाकृतीच्या मोडी होती विश्वरूप पटाची घडी ते अर्जुनाची आवडी उकलोनी दाखविली. इत्यादी दृष्टांतांनी ज्ञानेश्वर महाराजांनी याच अनधस्त विवर्त रूप श्रीकृष्णाचे वर्णन केले आहे. असो सारांश, श्रीकृष्णाने परत लहान रूप घेतले. विश्वरूपाला पाहून घाबरलेल्या अर्जुनाला धीर आला आणि गुरुकृपा झाल्याबरोबर ज्याप्रमाणे संपूर्ण प्रपंच ज्ञान माळून केवळ आत्मतत्व उरते तसा अनुभव अर्जुनाला आता येत आहे. ती कृष्णमूर्ती पाहिल्यावर अर्जुनाच्या मनात असे आले की जो विश्वरूपाचा पडदा आड होता तो आता बाजूला सारला गेला. हे फार 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 बरे झाले. ना तरी गुरु कृपे सवे ओसरल्या प्रपंच ज्ञान आगवे स्फुरे तत्व तेवी पांडवे श्रीमूर्ती देखली. आड विश्वरूपाची यवनिका होती ती फिटवून गेली परवती. मृत्यूवर मात करून परत यावे, भयंकर सोसाट्याच्या वाऱ्याला मागे हटवावे किंवा सातही समुद्र आपल्या हाताने तरून जाऊन आपण सुखरूप काठास लागावे अशा प्रकारचा संतोष विश्वरूपानंतर म्हणजे विश्वरूप दर्शनानंतर आणि श्रीकृष्ण मूर्तीला पाहून अर्जुनाच्या मनाला वाटला. सूर्य अस्तास गेला असता नक्षत्रे आकाशात चमकू लागतात त्याप्रमाणे श्रीकृष्ण मूर्ती बरोबर अर्जुन सर्व भूतसृष्टी सहित पृथ्वी पाहू लागला. त्यामुळे परत त्याला दोन्ही सैन्ये समोरासमोर दिसू लागली. भगवंतांनी अर्जुनाला आपले विश्वरूप पाहण्याकरता जी व्यापक ज्ञानदृष्टी दिली होती व नंतर ती तिरोहित केली म्हणून अर्जुन परत सृष्टी जशी आहे तशी पाहू लागला. असो तेच कुरुक्षेत्र दोन्ही दळात विभागलेले गोत्रज परस्परात शस्त्रांचा वर्षाव करणारी दोन दळे मात्र जशीच्या तशी होती आणि त्या बाणांच्या मांडवात रथ स्थिर करून रथाच्या धुरेवर भगवान बसले आहेत आणि आपण गुडघे टेकून जमीवर खाली मान घालून बसलो आहे असे तो पाहू लागला. अर्जुन म्हणतो, आता माझ्या कुडीत प्राण आला आहे. माझ्या बुद्धीचा त्याग करून विश्वरूपाला घाबरलेले चैतन्य कुठेतरी रानात जाऊन दडून बसले होते. अहंकारासहित मन देशोधडीला लागले होते. इंद्रियांना कर्मे करण्याचे भानच राहिले नव्हते. वाचेच्या ठिकाणी शब्द उच्चारण्याचीही शक्ती पण शिल्लक नाही, पण आता तसे मुळीच नाही. सावळ्या श्रीकृष्ण मूर्तीच्या दर्शनाने मी वाचलो असे मला आता वाटत आहे. देवा, मी मनुष्यासारखे असलेले तुझे रूप पाहत आहे. देवा, मी मनुष्यासारखे असलेले तुझे रूप पाहत आहे. जणू चुकामुक झालेले लेकरू आईला भेटून स्तनपान करू लागते तसे माझे झालेले आहे. देवा, जो मी या विश्वरूप सागरात दोन्ही हातांनी लाटा कापीत मी श्रीकृष्ण रूपी तीरास लागलो आहे. हे विश्वरूप दाखविणे देवराया, की मज अपत्य चुकलिया बुझो की तव माया स्तनपान दिदले. जी विश्वरूपाची या सागरी होतो तरंग मवेत वावेवरी, तो इथे निजमूर्तीच्या तीरी निघालो आता. श्रीकृष्णा, तुझी ही पुनर्भेट म्हणजे सुकू लागलेल्या झाडावर मेघांचा वर्षाव. मज सुकलिया झाडा हे बेटी नवे बहुडा मेघांचा केला. माझ्या हृदयात हर्षरूपी वेली लावल्या जात आहे. माझी या हृदय रंगणी होत हे हर्षलतांची लावणी. यावर देव म्हणाले, अरे हे काय तुझे बोलणे? विश्वरूपाच्या ठिकाणी आपली प्रीतिभावना स्थिर ठेवूनच मगच तिचा निरोप घे.
नंतर या सीमित अशा सड्या श्रीकृष्णमूर्तीला म्हणजे श्रीकृष्णाला भेट असेच मी तुला शिकवले आहे ना, हे तू विसरलास. अर्जुना, मनाची अशी गचाळ अवस्था असते की ज्याला थोडे काहीतरी मिळाले तर तो आपल्याला मेरूच्या पर्वतापेक्षाही किंवा तो मेरू पर्वतालाही क्षुल्लक समजतो. हे आंधळ्या अर्जुना, अनायसे प्राप्त झालेल्या सुवर्ण मेरूचा विशेष आदर तुला वाटत नाही. अरे, आम्ही तुला दाखवलेले रूप कितीही तप करून शंकरालाही प्राप्त झाले नाही. यमनियमाचा अभ्यास करून योगी शिंतात, त्यांच्याही वाट्याला आले नाही. त्यांच्यातही नशिबात कोणीच नाही. याच्या भेटीसाठी योगासाठी वाहत देवांचेही आयुष्य संपले. ते आपली आशारूपी ओंजळ चातक पक्षाच्या चोचीसारखी सतत उघडी ठेवतात, पण काही फायदा होत नाही. अर्जुना, येथे येण्याकरता कर्मरूप साधनांचाही मार्ग नाही. 6 शास्त्रासह वेदांनी इथे माघार घेतली आहे. तपाचा इथे लाग नाही. ज्ञान पुण्याचा इथे काही फायदा होत नाही. अर्जुना, केवळ 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 मी भक्तीनेच प्राप्त होतो. पहा, जलमेघातून जशा फक्त जलधाराच निघतात, दुसरे काहीच निघत नाही. गंगा जशी समुद्राचा शोध घेत घेत शेवटी समुद्रच होते, तसा आपल्या सर्व मनोभावाचा संभार माझ्या ठिकाणी समर्पण करून मीच होणे हीच खरी भक्ती. मीच होणे हीच खरी भक्ती. तैसे सर्व भाव संभारे, न धरत प्रेम एकसरे. मज माझी संचारे मीच होऊनी, मज माझी संचरे मीची होऊनी. मज माझी संचरे मीची होऊनी, मज माझी संचरे मीची होऊनी. ज्याप्रमाणे कोणत्याही एका भागात मुडी मारली तर ती बुडी संपूर्ण समुद्रातच मारल्यासारखी होते, त्याप्रमाणे एकदेशीय त्रिगुण मायारहित निराकार नामरूपात्मक सगुण साकार स्वरूपही पूर्ण ब्रह्म असल्यामुळे त्या अशा एकदेशीय सगुण स्वरूपाचा अनुभव घेणे म्हणजेच संपूर्ण विश्वरूपाशी ऐक्य पावणेच असते. ज्याप्रमाणे कोणत्याही एका भागात बुडी मारली तर ती बुडी संपूर्ण समुद्रातच मारल्यासारखी होते, त्याप्रमाणे एकदेशीय त्रिगुण माया रहित निराकार नामरूपात्मक सगुण साकार स्वरूपही पूर्ण ब्रह्मच असल्यामुळे त्या अशा एकदेशीय सगुण स्वरूपाचा अनुभव घेणे म्हणजेच संपूर्ण विश्वरूपाशी ऐक्य पावणे असते. ज्याप्रमाणे कोणत्याही एका भागात बुडी मारली तर ती बुडी संपूर्ण समुद्रातच मारल्यासारखी होते, त्याप्रमाणे एकदेशीय त्रिगुण माया रहित निराकार नामरूपात्मक सगुण साकार स्वरूपही पूर्ण ब्रह्मच असल्यामुळे त्या अशा एकदेशीय सगुण स्वरूपाचा अनुभव घेणे म्हणजेच संपूर्ण विश्वरूपाशी ऐक्य पावणे असते. क्षीरसागर काठाशी मध्ये कुठेही असो, तो केवळ दूध 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 असाच असतो. त्याप्रमाणे अर्जुना, तुला गोचर होणाऱ्या या बाह्यसृष्टीत व तिच्या अंतरंगातही मीच असतो. त्याप्रमाणे अर्जुना, तुला गोचर होणाऱ्या म्हणजे शब्द रस रूपगंध इत्यादी ज्ञानाने गोचर होणाऱ्या या बाह्य सृष्टीत व तिच्या अंतरंगातही मीच असतो. त्याप्रमाणे अर्जुना, तुला गोचर होणाऱ्या म्हणजे पंचज्ञानेंद्रियांचे ज्ञान जसे आहे तशा तऱ्हेने गोचर होणाऱ्या या बाह्य सृष्टीत आणि तिच्या अंतरंगातही मीच असतो. अर्जुना, ज्या क्षणी मी विश्वव्यापक म्हणून जाणला जातो व जाणला जाता सहजच मी विश्वरूपाने तत्क्षणी प्रत्यक्ष असतो. अर्जुना, ज्या क्षणी मी विश्वव्यापक म्हणून जाणला जातो तसा जाणल्या जाताच सहजच मी विश्वरूपाने तत्क्षणी प्रत्यक्षच असतो. अर्जुना, ज्या क्षणी मी विश्वव्यापक म्हणून जाणला जातो त्या जाणताच सहजच मी विश्वरूपाने तत्क्षणी प्रत्यक्ष असतो. तयाची क्षणासवे एकविध मी जाणावे, जाणितला तरी स्वभावे दृष्टही होय. एकदेशीय सगुण स्वरूप हे एक देशीय नसून सर्व नामरूपाने व्यापकच आहे, पण प्रत्यक्ष डोळ्यासमोर आहे. यालाच सर्व खलिदम ब्रह्म असा अन्वयाचा अनुभव म्हणतात. एकदेशीय सगुण स्वरूप हे एकदेशीय नसून सर्व नामरूपाने व्याप्त आहे आणि प्रत्यक्ष डोळ्यासमोर आहे, म्हणजे पंचज्ञानेंद्रियांनी ते ग्रहण होत आहे. फक्त ते ज्ञान पंचज्ञानाचे जसे आहेत तशा स्वरूपात हवे. त्यामुळे प्रत्यक्ष मी डोळ्यासमोर आहे.
म्हणजे सर्व इंद्रियाच्या ज्ञानासमोर आहे, यालाच सर्व खलिदम ब्रह्म असा अन्वयाचा अनुभव म्हणतात. थोडक्यात म्हणजे या चराचरात माझ्यापासून मुंगीपर्यंत एका माझ्याशिवाय दुसरे काही आहे किंवा काही असू शकते अशी भ्रांती मुळीच तू ठेवू नकोस. आणि अशी भ्रांती नसणे यालाच खरी भक्ती म्हणतात. म्हणजेच या अन्वयाचा अनुभव घेताना थोडक्यात म्हणजे या चराचरात माझ्यापासून मुंगीपर्यंत एका माझ्याशिवाय दुसरे काही आहे किंवा काही असू शकते अशी भ्रांती मुळीच नसणे यालाच भक्ती म्हणतात. माझे असे स्वतंत्र असणे ज्या क्षणी अनुभवले जाते, माझे असे स्वतंत्र असणे ज्या क्षणी अनुभवले जाते त्या क्षणीच आत्मस्वरूपाचे ज्ञान होते. इंधन टाकल्याने अग्नी प्रज्वलित झाला की टाकलेले इंधन म्हणून न राहता मूर्तिमंत अग्नीच होते. इंधन टाकल्याने अग्नी प्रज्वलित झाला की टाकलेले इंधन म्हणून न राहता मूर्तिमंत अग्नीच होते. इंधन टाकल्याने अग्नी प्रज्वलित झाला की टाकलेले इंधन म्हणून न राहता मूर्तिमंत अग्नीच होते. इंधन टाकल्याने अग्नी प्रज्वलित झाला की टाकलेले इंधन म्हणून न राहता मूर्तिमंत अग्नीच होते. तसा माझा साक्षात्कार झाला की अहम भावना नाहीशी होते व त्याबरोबर द्वैत भावी नाश पावतो. तसा माझा साक्षात्कार झाला की अहम भावना नाहीशी होते व त्याबरोबर द्वैत भावी नाश पावतो. मग तो समरसनेच्या भावनेत बुडून जातो. मग मी व तो हे स्वभावता एक होऊन राहतात. सर्व स्वभावता एक होऊन राहतात. माझ्या प्रेमामुळे जो माझ्याहून दुसरे काही भिन्न असे आहेत ही तो आता भाषाच विसरतो. अशांचे वात कफ पित्तकारक शरीर नाहीसे झाले तरी तो मीच होऊन राहतो. त्याच्या रूपाने मीच जिवंत राहत असतो. संजय म्हणत आहे, धृतराष्ट्रा, या विशाल जगाचा आधार असा श्रीकृष्ण हे बोलला. मग अर्जुनाने श्रीकृष्णाच्या दोन्ही मूर्तीचे चिंतन मनन केले. मग श्रीकृष्णाच्या दोन्ही मूर्तीचे अर्जुनाने चिंतन मनन केले व त्याला विश्वरूपापेक्षा कृष्णमूर्तीच अधिक आनंददायक वाटली. पण त्याचे हे वाटणे कृष्णाला अयोग्य वाटले. मग अर्जुनाने श्रीकृष्णाच्या दोन्ही मूर्तीचे चिंतन मनन केले पण त्याला विश्वरूपापेक्षा कृष्णमूर्तीच अधिक आनंददायी वाटली. पण त्याचे हे वाटणे कृष्णाला अयोग्य वाटले. अर्जुनाने श्रीकृष्णाच्या दोन्ही मूर्तीचे चिंतन मनन केले व त्याला विश्वरूपापेक्षा कृष्णमूर्तीच अधिक आनंददायी वाटली. पण त्याचे हे वाटणे कृष्णाला अयोग्य वाटले. कारण एकदा व्यापक रूप पाहिल्यावर श्रेष्ठ कनिष्ठ भाव राहत नाही. कारण एकदा व्यापक रूप पाहिल्यावर श्रेष्ठ कनिष्ठ भाव राहत नाही. या आपल्या मताच्या समर्थनार्थ भगवंतांनी 1-2 उत्पत्ती किंवा दृष्टांत अजून अर्जुनाला सांगितले. अर्जुन मनात म्हणू लागला, दोन्ही मूर्तीपैकी चांगली लाभदायक कोणती हे भगवंताला आपण पुढे विचारू. अर्जुन मनात म्हणू लागला, दोन्ही मूर्तीपैकी चांगली लाभदायक हे आपण भगवंताला पुढे विचारू. ती कथा पुढे आहेच, ती मी निवृत्तीनाथाच्या कृपेने सांगणारच आहे. तूर्त मी ही ओवी रूपी मोकळी फुले मी प्रेमभावनेच्या ओंजळीत भरून विश्वरूपाच्या दोन्ही चरणावर अर्पण करतो. भरोनी सद्भावाची अंजुळी मिया ओविया फुले मोकळी अर्पिली अंद्री युगली विश्वरूपाच्या. नमस्कार.